आज आपण आलू मटर पनीर बनवणार आहोत. तर बाहेर जायची तुम्हाला गरजही पडणार नाही. हॉटेलमधल्यासारखी तुम्हाला जशी पाहिजे रेस्टॉरंटमध्ये जशी भाजी मिळते ना, तशाच पद्धतीची भाजी आहे आणि करायला खूप सोपी आहे. बाहेर गेलं की भरपूर पैसेसुद्धा लागतात. कमी खर्चामध्ये आणि घरच्या घरी सगळ्यांनाच सगळेच जण म्हणतील तुमचे, बाहेर जायची गरज नाही, आपण घरीच भाजी बनवूया. तर अशा पद्धतीची भाजी आहे. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत येथे. त्यासाठी मी एक छोटी कढई घेतली. कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचाला कमी तेल घालायचं आहे. तर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा, एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे, 7 ते 8 काजू घालायचे, 1 चमचा मगजबी घालायचं आहे, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, 7 ते 8 लसण पाकळ्या घालायच्या आहेत. थोड्याशा मऊ होईपर्यंत म्हणजे गरम वाफ निघेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजून म्हणजे चांगलं ड्राय करून नाही घ्यायचं, मऊ करून घ्यायचं आहे. कांदा, काजू आणि मगजबी जे आहे आपण घातलेलं, थोडंसं गरम करून घेतलं की ते मऊ व्हायला लागतं. तर इथे व्यवस्थित आपलं मऊ झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि वाफासुद्धा निघायला लागलेल्या आहेत. तर गॅस बंद करून घेतला आहे आपण आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे छोटं. थोडंसं थंड झालं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून पूर्ण आपल्याला साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर पूर्ण आपण एका भांड्यात काढून घेतलं आहे. याच्यात थोडंसं पाणी घालून मी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर ती व्यवस्थित आपली पेस्ट तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर ती पेस्ट आपल्याला काय करायची, एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. म्हणजे बाकीचं आपल्याला साहित्यसुद्धा आपल्याला काढून घेता येईल. कारण आपल्याला कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्टसुद्धा काढून घ्यायची आहे. तर आपण मिक्सरच्या भांड्यातून वाटीमध्ये पेस्ट काढून घेतल्यानंतर व्यवस्थित आपली पेस्ट तयार झालेली आहे. तर आता आपण मसाल्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी गरम मसाला घेतला आहे 2 चमचे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे, धणे पावडर घ्यायची आहे 1 चमचा आणि पनीर मसाला तुमचा जो आवडीचा मसाला असेल त्या आवडीनुसार पनीर मसाला घ्या किंवा किचन किंग मसाला 1 चमचा. पनीर मसाला असेल तर 1 चमचा घ्या, किचन किंग मसाला असेल तर 1 चमचा घ्या. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घाला आणि 2 चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे आणि भिजण्यासाठी आपल्याला चांगलं अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. व्यवस्थित आपल्याला मसाल्याची पेस्ट करून घ्यायची आहे. म्हणजे तुमचे मसाले जे आहे व्यवस्थित त्याची ग्रेव्ही तयार होईल. म्हणजे आपली भाजीची प्रोसिजर होईपर्यंत हा मसाला भिजून जाईल. जितका मसाला तुमचा छान भिजेल तितका तुमचा मसाला ग्रेव्ही म्हणजे अगदी स्मूथ ग्रेव्ही येईल. तर आता काय करायचं, ज्या कढईत आपण कांदा भाजून घेतला होता, म्हणजे कांदा काजू भाजून घेतले, त्याच कढईत थोडंसं तेल घातलं आहे आणि बटाटे घेतलेत 2 मी त्याचे सालं काढून घेतलेत आणि काप करून घेतलेत. थोडंसं मीठ घालून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. म्हणजे बटाटे जे आहे पनीरसोबत खाताना मस्त लागले पाहिजे, त्याची चव वेगळी नाही लागली पाहिजे. मुलं पनीरसुद्धा खातील आणि बटाटेसुद्धा खातील. तर त्यासाठी चांगले मी ब्राऊन होईपर्यंत थोडेसे भाजून घेतलेत, म्हणजे फ्राय करून घेतलेत. मीडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचे म्हणजे मऊसुद्धा होतील तुमचे. तर 25% किंवा 30% मऊ झालेले आहेत. तर एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि तेल जसं आहे तसंच ठेवायचं, कारण आपल्याला त्याचा वापर भाजीसाठी करायचा आहे. तर पूर्ण बटाटे आपले काढून झालेत. ते बटाटे आपल्याला बाजूला ठेवायचे आणि पुढची प्रोसिजर करायची आहे. तर त्यासाठी मोठी कढई घेतली. मोठ्या कढईमध्ये ते तेल घालून घेतले. चांगलं 1.5 चमचा तेल आहे. परत 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. असं आपल्याला 2.5 चमचे तेल घालायचं आहे. 2.5 चमचे तेल घातल्यानंतर काय करायचं, एक तेजपान घालायचं आहे, दालचिनीचा छोटा तुकडा घालायचा आहे. व्यवस्थित थोडासा तळून झाला की त्या स्टेजवरती लसणाची पेस्ट घालायची आहे आपल्याला 1.5 चमचा. लसणाची पेस्ट आपली चांगली फ्राय करून घ्यायची आहे, कारण तेलसुद्धा गरम आहे आणि आपला गॅस मिडियम आहे. तर इथे थोडंसं लसूण अद्रक पेस्ट फ्राय करून झाले की त्या स्टेजवरती आपल्याला कांद्याची पेस्ट घालायची. एक कांदा घेतला मी, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. कांद्याची पेस्ट घालून झाली की थोडंसं आपल्याला त्यालासुद्धा 1 ते 1.5 मिनटं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग जो आहे तो छान बदलतो आहे आणि 1.5 मिनटं झाल्यानंतर आपल्याला टोमॅटोची पेस्ट घालायची. 1 टोमॅटो घेतला आहे मी, त्याचीसुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. व्यवस्थित तीसुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायची. चांगलं तेल सुटेपर्यंत आपण कांदा, टोमॅटो आणि लसूण फ्राय करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता ग्रेव्ही थोडीशी कमी झाली आणि तेल चांगलं सुटलेलं आहे. तर इथे फ्राय करून झाले. त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे, आपण कांदा, टोमॅटो आणि काजू, मगजबी जे भाजून घेतलं होतं त्याची पेस्ट जी करून घेतलेली आहे ती पूर्ण घालून घ्यायची. थोडंसं वाटीमध्ये पाणीसुद्धा घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला ही पेस्ट फ्राय करून घ्यायची आहे. तर फ्राय करताना गॅस मिडियम ठेवायचा आहे, बुडाला लागलं नाही पाहिजे. तर थोडंसं वाटीमध्ये पाणी घालून मी ते सुद्धा मिक्स करून घेतलं आहे आणि आपल्याला एकसारखं हलवत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटलं झटपट भाजी करायची तर गॅस फुल करायचा आणि एकसारखं त्याला हलवत राहायचं, म्हणजे भाजी झटपट होईल तुमची. तर तेल सुटेपर्यंत हा सुद्धा आपण मसाला फ्राय करून घेतोय. तर तुम्ही बघू शकता मस्त रंग आला आहे आणि तेलसुद्धा खूप छान सुटलेलं आहे. तर त्या स्टेजवरती आपण मसाला जो भिजत घातलेले होते पूर्ण मसाले
ते मसाले आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर भाजीचं टेक्स्चर आणि भाजीचा रंग जो आहे ना, खरंच खूप मस्त येतो आहे. जसं आपल्याला बाहेर मिळते ना भाजी, तशाच पद्धतीची भाजी आहे. तर तुम्हाला बाहेर जायची गरजही पडणार नाही. सगळेच जण म्हणतील घरीच करा, आपल्याला बाहेर जायचं नाही आहे जेवायला. तोही खर्च तुमचा वाचेल आणि कमी साहित्यात भरपूर भाजीसुद्धा तुम्हाला मिळेल. तर आपण पूर्ण मसाला टाकून घेतल्यानंतर एकसारखा मसाला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. थोडंसं 2 मिनटं त्यालासुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचं, म्हणजे तेल सुटेपर्यंत. तर तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतल्यानंतर आपण बटाटे जे फ्राय करून घेतले होते ते सुद्धा घालायचे आहे. आणि ते घातल्यानंतर काय करायचं, गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला चांगले बटाटे शिजू द्यायचे आहे. म्हणजे बटाटे मऊ झाले की पनीरसोबत अगदी सॉफ्ट लागतील. तर भाजीच्या आकाराने आपण इथे मीठ घालून घेतलं आहे. मीठ पूर्ण घालून घेतल्यानंतर आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर बटाटे आपल्याला शिजू द्यायचे आहे. पाणी घालायचं नाही आहे, मंद आचेवर शिजू द्यायचे आहेत. म्हणजे तुमचे बटाटे अगदी छान मऊ होतील. 2 ते 3 मिनटं बटाटे चांगले शिजू दिलेत मी मंद आचेवर आणि अगोदरसुद्धा आपण फ्राय करून घेतलेले आहे. तर चांगल्यापैकी आपले बटाटे शिजून झाल्यानंतर मटार घातलेत मी 1 वाटी. तर वाटाणे आपले घालून झाल्यानंतर कसुरी मेथी घालायची आहे. तीसुद्धा आपली व्यवस्थित घालून झाली की काय करायचं आहे, पनीर घालून घ्यायचं आहे. कारण आपले बटाटे आणि मटार म्हणजे वाटाणे चांगले मऊ झालेले आहे. तर पनीर चांगले 1 पाव घेतलं आहे मी. 1 पाव पनीर आणि बटाटे मस्त भाजी होईल तुमची. अलगद आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त मसाला लागतो आहे पनीरला आणि मीठसुद्धा आपण भाजीच्या आकाराने त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मीठसुद्धा नंतर घालायची गरज पडणार नाही आहे. तर इथे व्यवस्थित आपलं पनीर मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं पनीर आपलं मसाल्यामध्ये मिक्स झालं की त्या स्टेजवरती आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पूर्ण 1 ग्लास मी इथे पाणी अगोदर थोडंसं अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला वाटलं की शिजून 2 मिनटं त्याला आपल्याला शिजू द्यायचं आहे चांगलं. म्हणजे आपलं पाणी व्यवस्थित ग्रेव्हीसुद्धा व्यवस्थित झाली पाहिजे. तर त्यासाठी मी पूर्ण 1 ग्लास पाणी यामध्ये घातले. अगोदर अर्धा ग्लास आणि नंतर अर्धा ग्लास. मंद आचेवर आपल्याला 2 ते 3 मिनटं शिजू द्यायचं आहे. शिजल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बटाटासुद्धा चांगला मऊ झाला आहे त्यासोबत आणि पनीरसुद्धा आपलं मऊ झालेलं आहे. आणि आपली भाजी तुम्ही बघू शकता मस्त रंग आला आहे आणि भाजीची चव तर अगदी मस्त आहे. तुम्हाला जर वाटलं स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे त्याला तर कोळसे गरम करायचे आपले आणि एका वाटीमध्ये घ्यायचे आणि तेल घालून आपण याच्यावर झाकण ठेवून स्मोकी फ्लेवरसुद्धा देऊ शकतो. आणि तुम्हाला जर वाटलं बटर थोडंसं बटर घालून भाजी छान होईल तर तुमचं बटरसुद्धा घातलं तरी चालेल. या भाजीमध्ये थोडंसं बटर जरी घातलं ना तर खरंच खूप छान चव येईल. तर कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. मस्त भाजी झालेली आहे. बिना बटरचीसुद्धा खूप छान लागेल. तर अगदी मस्त भाजी तुम्हाला वाटत असेल थोडीशी पातळ आहे नंतर घट्ट होते, वाढण्याच्या वेळेस जी आहे ती घट्ट होऊन जाते. तर भाजी आता आपण बाजूला ठेवायचं आहे. भाजी आपली रेडी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कुकर घ्यायचं आहे. आपण जिरा राईससुद्धा त्यासोबत करणार आहोत आणि काही फुलकेसुद्धा करणार आहोत. पण मी तुम्हाला झटपट जिरा राईस दाखवते आहे. तर आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे, 1 चमचा जिरे घालायचे आहे. व्यवस्थित तडतडले, थोडेसे तडतडले की लगेचच आपल्याला रंग चांगला डार्क ब्राऊन नाही होऊ द्यायचा. थोडेसे तडतडले की लगेचच आपल्याला त्यामध्ये वाटीच्या आकाराने, मी ज्या वाटीच्या आकाराने तांदूळ घेणार आहे त्या वाटीच्या आकाराने थोडं वाटीला कमी असं पाणी घालायचं आहे. तर 2 वाट्या मी इथे पाणी घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत आपण ज्या वाटीने पाणी घातलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला तांदूळ घ्यायचा, अगदी गच्च भरून घ्यायचं आहे. कारण आपण वाटीला थोडं कमी 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. तर 1 वाटी तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण तांदूळ आपल्याला त्या उकळी आलेल्या पाण्यामध्ये घालायचं आहे. तर कुकरमध्ये जे उकळी आलेलं पाणी आहे त्यामध्ये आपण पूर्ण तांदूळ घालून घेतला आहे आणि आपल्याला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे. तर अगदी पांढरा शुभ्र भात येणार नाही आहे. आपण जिऱ्याचा जो रंग आहे तो पिवळसर लागेल तांदळाला म्हणजे भाताला. तर आता काय करायचं, त्यासाठी आपल्याला काय करायचं, लिंबाचा रस घेतला मी 1 चमचा. लिंबाचा रस घालायचा आणि व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी जिऱ्याचा रंग राहिलेला नाही आहे, पिवळसर रंग जो आहे तो कमी झाला आहे. आणि आपल्याला याचं झाकण लावून मीडियम गॅसवरती आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. तर 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता राईस आपला रेडी झालेला आहे, गरमागरम राईस. आणि आता भाजी जी आहे ना तुम्हाला गरम करायला तुम्ही ठेवू शकता. आपल्याला जेवायच्या वेळेस काय करायचं आहे, गरमागरम भाजी जर करायची असेल तर थोडीशी पातळ असली की गरम करून घेता येईल तुम्हाला आणि राईससुद्धा गरमागरम तुम्हाला खाता येईल. तर गरमागरम आपला राईस रेडी आहे आणि गरमागरम भाजीसुद्धा रेडी आहे. तर रेस्टॉरंटसारखा तुमचा राईससुद्धा झाला आहे आणि भाजीसुद्धा झालेली आहे. तुम्हाला बाहेर जायची अजिबात गरज पडणार नाही आणि घरच्याच साहित्यात आहे. परत खूप काही मसालेही लागत नाही, खूप काही साहित्यही लागत नाही. काजू बदाम, काजू आपल्या ड्रायफ्रूट तर आपल्याकडे असतातच आणि मगज बीसुद्धा आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतं. तर मसालेसुद्धा तेच आहेत, कांदा टोमॅटोसुद्धा तेच आहे. पण मस्त भाजी होईल तुमची, नक्की ट्राय करून बघा. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे आणि जशी पाहिजे तशीच चव आहे तुम्हाला. तर अगदी थोडंसं आपण कोथिंबीर त्यावरती टाकून घेतो आहे. मस्त कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर जी भाजी आहे आणि राईससुद्धा आपण वाढून घेतो आहे आता प्लेटीमध्ये.
तर गरमागरम राईस, कांदा घेतला आहे सोबतीला, पापडसुद्धा भाजून घेतला तर चालेल तुम्हाला. तर पनीरची भाजी, राईस, कांदा, लिंबू मस्त लागेल. तर आपली भाजीसुद्धा रेडी आहे आणि राईससुद्धा रेडी आहे. तर झटपट होणारा राईस आहे आणि भाजीसुद्धा झटपट होणारी आहे. तर गरमागरम राईस आणि गरमागरम पनीरची भाजी मिक्स करून जर खाल्ली ना, मस्त लिंबू पिळायचं आहे वरतून आणि भाजीचा आनंद घ्यायचा आहे. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.